2 ऑक्टोबर हा दिवस आपल्या देशात महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. गांधीजींच्या जीवनशैलीत सातत्याने साधेपणा, शिस्त आणि निरोगी जीवनाचे आदर्श दिसतात. त्यांचा संघर्ष केवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी नव्हे, तर आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील होता. अशाच एका जबरदस्त सामाजिक समस्येविरुद्ध लढा म्हणून 2 ऑक्टोबर हा दिवस आपण राष्ट्रीय व्यसनाधीनता प्रतिरोध दिन म्हणूनही साजरा करतो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय व्यसनाधीनता प्रतिरोध दिन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या काळात व्यसनाधीनता ही एक गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे व्यसनमुक्त समाज घडवणं हे प्रत्येक नागरिकाचे आणि सरकारचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. व्यसन अनेक प्रकारचे असतात. सर्वसाधारणपणे मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन आणि अन्य नशेच्या गोष्टी यामध्ये अनेक लोक सहज फसतात. आजच्या आधुनिक युगात नशेच्या गोळ्या, ड्रग्ज अशा पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय, जे अधिक घातक ठरू शकतात. या सर्व व्यसनांमुळे व्यक्तीला शारीरिक आजार, मानसिक तणाव, आर्थिक नुकसान, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक स्तरावर बदनामी व भ्रष्टाचार यांचा सामना करावा लागतो. व्यसनाचे आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात. यामध्ये यकृताचा नाश, फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, मानसिक ताणतणाव आणि गंभीर प्रकरणात मानसिक विकारही होऊ शकतात. त्यामुळे व्यक्तीला दैनंदिन जीवनात, कामावर आणि नातेसंबंधांमध्ये अडचणी येतात. आपल्या देशात व्यसनाधीनता रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आणि कायदे आहेत. भारत सरकार आणि राज्य सरकारने अनेक धोरणं अंमलात आणली आहेत, जसे की तंबाखू नियंत्रण कायदा, मद्यविषयक नियम, ड्रग्ज प्रतिबंधक कायदे इत्यादी. त्याविषयी विविध जागरूकता मोहिमाही राबवण्यात येतात. 2 ऑक्टोबरला राष्ट्रीय व्यसनाधीनता प्रतिरोध दिन साजरा करणे याचा उद्देश म्हणजे व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे, लोकांना नशाविरुद्ध लढा देण्यासाठी प्रेरणा देणे आणि विशेषतः युवकांना व्यसनांपासून दूर ठेवणे. या दिवशी शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. व्याख्याने, निबंध स्पर्धा, रॅली सादरीकरणे आणि प्रेरणादायी कथा यांचा समावेश असतो. व्यसनमुक्त समाज घडवण्याचा आरंभ प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून करावा लागतो. आपल्या कुटुंबात, शाळेत, कामाच्या ठिकाणी व्यसनविरोधात जनजागृती करणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच नशाविषयी शास्त्रीय माहिती देऊन त्यांना व्यसनाच्या दुष्परिणामांपासून वाचवायला पाहिजे. जर कोणीतरी व्यसनाधीन असेल तर त्याला समजून घेऊन त्याच्या पुनर्वसनासाठी मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय तसेच खाजगी व्यसनमुक्ती केंद्रे उपलब्ध आहेत. व्यसनमुक्ती होण्यासाठी कुटुंबियांचा पाठिंबा, सामाजिक समर्थन आणि वैद्यकीय मदत खूप महत्त्वाची ठरते. व्यसनांपासून मुक्त होणे अशक्य नाही. त्यासाठी सर्वप्रथम व्यक्तीला स्वतःच्या जीवनातील या समस्येची जाणीव आणि स्वीकार करणे आवश्यक आहे. इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयाशिवाय कोणताही बदल शक्य नाही. व्यसनमुक्तीसाठी योग्य मार्गदर्शन मिळणे फार महत्त्वाचे आहे. व्यसनमुक्ती केंद्रे, समुपदेशन आणि वैद्यकीय उपचार यांचा योग्य वापर केल्यास व्यक्ती पुनर्प्राप्त होऊ शकते. कुटुंब आणि मित्रपरिवाराचा पाठिंबा या प्रवासात अत्यंत महत्त्वाचा असतो. घरचे लोक सहानुभूतीने वागून प्रेमाने आणि समजूतदारपणाने व्यसनग्रस्त व्यक्तीला प्रोत्साहन देऊ शकतात. त्याचबरोबर योग, ध्यान, व्यायाम आणि आरोग्यदायक जीवनशैली अंगीकारल्यास मन शांत होते आणि व्यसनापासून दूर राहणे सोपे होते. सतत सकारात्मक विचार करणे, स्वतःला नवनवीन उद्दिष्टे देणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे यामुळेही व्यसनमुक्तीला बळ मिळते. आपण प्रत्येकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या कुटुंबातील, मित्रांमधील कोणत्याही व्यसनाधीन व्यक्तीस मदत करावी. व्यसनमुक्त जीवन हे केवळ त्या व्यक्तीचं नाही, तर आपल्या संपूर्ण समाजाचं आरोग्यदायी, समृद्ध आणि सुखी भविष्य घडवण्याचा मार्ग आहे. म्हणूनच व्यसनांपासून सुटका करून एक नवीन, निरोगी जीवन सुरू करण्यासाठी आजच प्रयत्न करायला हवे. तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडले असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.